आम्हाला जेवायला सांगितलं, आम्ही चाललो गेलो जेवायला. ते जेवण म्हणजे त्यांचं नवसाचं जेवण होतं. त्यांनी बकरा महिन्याभरापासून पालून ठेवला होता आणि तो त्यांनी कापला. आणि आम्ही जवळचे असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो आणि आम्ही गेलो त्या ठिकाणी. मी तर मांस मटण खात नव्हती, साहेब खात होते मांस मटण. तर आपण जेवण म्हणून गेलो होतो, आम्ही नवसाचं जेवण म्हणून आम्ही गेलो नव्हतो. पण ती पण आमची एक चूकच झाली होती. तर पहा, आम्हाला इतकी मोठी शिक्षा मिळाली. आम्ही मुलासाठी म्हणून मी खूप प्रयत्न करत होती आणि त्या नवसाचे आम्ही जेवणाला चाललो गेलो. आणि मग बाबा, ती पण चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्या चुकीची क्षमा मागितली. आणि आम्ही पण बाबाला विसरत नव्हतो, त्याची पण आम्ही क्षमा मागितली. आणि आज तो मुलगा चांगला आहे, बी इंजिनियर झालेला आहे. मला 2 मुली आहे, एक मुलगी बाहेर देशात आहे, एक मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर मुलीचा पण एक छोटासा अनुभव सांगू इच्छिते तुम्हाला, की आज जमाना खूप वेगळा आहे. पहा, मुलींना आई जशी मुली आपल्या 12 वर्षाच्या झाल्या तर आईंनी मुलीकडे खूप लक्ष द्यावं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्याशी मैत्रीचे व्यवहार करावे. त्यांना विचारत राहावं की तुमच्या शाळेत काय शिकवलं, काय नाही, आज काय झालं होतं बेटा तुमच्या शाळेमध्ये, असं त्यांना विचारावं आणि मैत्रीचे संबंध ठेवावे. आपली मुलगी कुठं गेली तर किती वेळ झाला, तितक्या वेळात ती येऊन जायला पाहिजे, याचा देखील तुम्ही विचार करा. आणि मुलींना चांगले संस्कार द्या. आजकाल 12 वर्ष झाले की मुली भटकून जातात आणि आईवडील, आता तर एकच मुलगी आणि एकच मुलगा आपल्याला असतो आणि तेही जर असं झालं तर आईवडिलांवर फार मोठं दुःख येते. म्हणून तुम्ही मुलींना चांगले संस्कार द्या, चांगले विचार ठेवा. आणि आजच्या प्रसंगी एवढे 2 शब्द बोलते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सर्वांना माझा नमस्कार. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, किरणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. नमस्कार. धन्यवाद ताई, खूप सुंदर आपण मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आजकाल मुलींनी कसं वागावं याच्यावर तुम्ही प्रकाश टाकल्याबद्दल तुमचं पुनर्स्व धन्यवाद. यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो त्यांना मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई गायधने यांना प्राचारण करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मार्गदर्शन करावं.